पण तू पण माझ्या सोबतच खा ना। नाही, मी तुम्हाला वाढते ना, तुम्ही पोटभर खाल ते मला आवडेल। अगं काहीतरीच काय माणिक, हे असं बोलणं तुला शोभत नाही। ये तू बस आपली माझ्या सोबत, आपण दोघे खाऊ। ये। हुशार आहात, बरोबर ओळखता। वा, आता आपण एक काम करूया, मी तुला भरवतो, तू मला भरव, चालेल? रे, हे स्वप्न खरं व्हायला नको। 8 दिवसात जर दागिने आणलेस तर हा साखरपुडा होणार नाही, नाहीतर 9मीला साखरपुडा होणार, तर 9मीला साखरपुडा होणार, तर 9मीला साखरपुडा। मला लवकरात लवकर दागिने शोधायला हवे, पण मी दागिने कसे शोधू, कुठे शोधू, काय करू रे मी बिटूरा? कोण असेल माझ्या सोबत? सखुताई, चिपरी, 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 तुला विठुरायानेच पाठवलं ना ग। मला आता या क्षणाला कोणीतरी इथे हवं होतं ग। हो माई नाही, पप्पा नाही, आजी पण नाही, पण विठुरायाने तुला पाठवलं। मी पण रडले, तुला पण रडवलं ना? डोळे पुस। नाही नाही, बाहेर वारं काय सुटलंय त्यामुळे डोळ्याला पाणी आलं। पण सखुताई, तू कशा पाय रडती? अगं नाही ग, मला खूप एकटं एकटं वाटत होतं, पण आता नाही रडणार। तू असशील ना माझ्या सोबत। जिप्री लग्नात ना कोणीतरी माझे खरे दागिने बदलून खोटे दागिने ठेवले ग, आणि आता मला खरे दागिने शोधायचे। तू असशील ना माझ्या सोबत? मला मदत करशील ना? सखुताई, तुला दागिने शोधायचेत ना, तर तुझ्या अंगात ताकद हवी, म्हणून मी तुझ्यासाठी खायला आणले। आधी सांग मला की तू दागिने शोधताना माझ्या सोबत असशील ना? आता आवाजाला पाहिजे होते, पण ते माझ्यावर चिडले। दागिने मिळवल्याशिवाय त्यांचा राग जाणार नाही, आणि दागिने शोधले नाही ना तर पाहुणचं आणि पाडेकताईचं लग्न होईल। तू येशील ना माझ्या सोबत? अरे तू खाऊन तर घे, मग बोलू। बस। तुला जर नाक घासून माझी क्षमा मागायची नसेल ना, तर आत्ताच्या आत्ता इथून चालती हो। वहिनी कसला विचार करताय? नाक घासू? अजिबात नाही, त्यापेक्षा मी इथून निघूनच जाते। अहो वहिनी, अहो तुम्ही शिक्षा का मानताय? कानातलं पडल्यानंतर कसं वाकून शोधतात तसं करा, म्हणजे नाक घासल्यासारखं करून टाका। काहीतरी काय बोलताय?
मला ते मान्य नाही. अहो इथे कोण आहे बघणार? आपण तिघेच, बाहेरचं कोणी बघणार नाहीये. मी नाक घासणार नाही. माझा जीव गेला ना तरी मी नाक घासणार नाही. तुम्ही आमचा वाटेल तसा अपमान केलेला आहे आणि ह्याची क्षमा मागावी लागेल. तुला नाक घासावं लागेल मनोरमा. आई काय करतेस हे? माझ्या होणाऱ्या सासूबाईंशी बोलतेस. मी हे सहन करणार नाही, आधीच सांगते. हे बघ, मी योग्य तेच करतेय आणि भर पेठेत 4 चौघांच्या समोर नाक घासायला लावलं नाही ना, हे नशीब समज. आई मी सासूबाईंच्या बाजूने आहे. ते म्हणतात ना, आई 2 दिवसाची सासू जन्माची. त्यांचा मान तोच माझा सन्मान. जर मी तुला घरात हवी असेल ना तर तू आत्ताच्या आत्ता माझ्या होणाऱ्या सासूबाईंची क्षमा माग. अरे कुणी कुणाची कशाला क्षमा मागताय? आता तुम्ही दोघी विहिणी होणार आहात. झालं गेलं कशाला उगाळायचं? मी तयारच होणार नाही. अगं मी नाक घासते. तुला किती वेळा हवंय तेवढ्या वेळा नाक घासते. मी त्यांचा अपमान कसा बघू? आणि याआधी जे काही घडलं त्याला ती सखू जबाबदार होती. आता तिचा अडसर दूर झालाय ना, मग कशाला वाद? हे बघा, आपण काहीतरी मुहूर्त काढून आणलात असं म्हणला होतात ना? अगं बाई, लग्नाचा मुहूर्त? नाही नाही नाही, साखरपुड्याचा. येत्या 9मीचा मुहूर्त आहे. चला, आम्हाला ही सोयरीक मान्य आहे. होऊन जाऊ दे साखरपुडा. फक्त आमची एक अट आहे. अहो आमची जगावेगळी अपेक्षा नाहीये. आमचं इतकंच म्हणणं आहे, साखरपुडा होतोय तर आग्रह आमचा इतकाच की श्रीधर पंत या साखरपुड्याला असायलाच हवे. माणिकला तिच्या सासऱ्यांना बघू तरी द्या.